एवढं घर चाललेलं असताना फुटतं कुणामुळे? व्यक्तीमुळे नाही, व्यक्ती जो शब्दाचा प्रयोग करते त्याच्यामुळे. एक राजपुत्र आणि एक प्रधानपुत्र, अतिशय प्रेम, अतिशय. म्हणजे तो प्रधानाचा मुलगा आणि राजपुत्र त्या प्रधानाला सोडून कुठे जातच नव्हता. तेव्हा अनेकांनी राजाने विडा उचलायला दिला सगळ्यांना की ह्याचं यांची फाटाफूट करा, म्हणाल तितके पैसे देतो. पण त्यांची मैत्री इतकी दाट होती. मग त्या गावामध्ये एक माळीण होती, हुशार होती. तिने विडा उचलला की यांची फाटाफूट मी करीन. धूर्त हो. माझं बोलणं कळलं? हां. त्या संसारातून सही सलामत बाहेर पडण्याकरता परमार्थ. कोणी म्हणतील देव भेटण्याकरता परमार्थ आहे. बिलकुल नाही, देव कळण्याकरता परमार्थ आहे. देव भेटण्याकरता वगैरे काही नाही आहे. जो तुम्हाला कधी सोडून गेला नाही, सोडून गेल्यासारखा दिसला तरी सोडून गेलेला नाही. हां, इथलं चैतन्य कमी होतं एवढंच. पण ती काही चैतन्य तुम्हाला सोडून जात नाही. अणुरेणूमध्ये जर भरलेलं आहे तर त्या प्रेतामध्ये सुद्धा आहेच आहे ना. पण त्या प्रेतामधली तुम्हाला चालवण्याची क्षमता कमी झाली. माझं बोलणं कळलं का? म्हणजे नाही असं काही नाही. हां, जसं बॅटरी असते त्याची पॉवर कमी होते. कुठच्याला तर हे टी व्हीचा रिमोट असतो त्याला त्या पॉवर असतात एवढ्या एवढ्या बारक्या बॅटऱ्या. काय मग ते कमी झाल्यानंतर हुशार माणसं उलटं सुलटं करतात, लावतात, मग कुठे असं घासतात, ते चालू राहते, पण पुन्हा कमी होतं. म्हणजे समजावं बॅटरी बदलायला आली आहे. म्हणजे उजेड जरी लायला, म्हणजे एक लक्षात घ्या, चैतन्य नाहीसं झालं नाही, कमी झालं. कमी झालं. तसं ईश्वरी सत्ता सर्व ठिकाणी भरलेली आहे. चैतन्य मात्र, जर ईश्वरी सत्ता असेल तर ते चैतन्य आत्ताही माझ्या ठिकाणी आहे, तुमच्या ठिकाणी आहे. जगत म्हणजे आत्मसत्तेचा विलास, हेच याच्यातून सांगायचं आहे त्यांना. आत्मसत्तेचा विलास हे जगत. अमृतानुभवाच्या माध्यमामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी जीवाची व्याख्या केली नाही. वेदांत शास्त्र सांगत असताना 3 शब्द वापरले जातात, जगत, जीव आणि परमात्मा. ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी जीव शब्द वापरत नाहीत, ते जगाची व्याख्या करतात. जग असकी वस्तुप्रभा. आता जग असकी वस्तुप्रभा म्हटल्यानंतर जीवाची व्याख्या निराळे करण्याची गरज नाही, कारण जीव जगातच आहे. हे ज्ञानेश्वर महाराजांचं स्वतंत्र विचारसरणी आहे, नाही का? ते म्हणले जीवाची व्याख्या करायची गरजच काय? एकदा मी म्हटलं हे घर त्यांचं आहे, मग घरातल्या आतली जी खोली आहे ती त्यांचीच आहे, वस्तू त्यांच्याच आहे, सर्व इथून तिथून तोच आहे. पुन्हा सांगू का तुम्हाला हे त्यांचं, हे त्यांचं, हे त्यांचं, हे त्यांचं? सांगायची गरज नाही. तसं ईश्वरी सत्ता ही सर्व ठिकाणी भरलेली आहे. जगत रूपाने कसं बघ मला, जगत रूपामणी साठवोनी माते. सर्व जगतामध्ये कसा भरलेला आहे एवढं बघ, आणि ते दाखवण्याचा हेतू नामे अमृतानुभव. आता सर्वच परमात्मा भरलेला आहे तर अज्ञान कुठून आलं, माया कुठून आली? हा मुख्य विषय इथे आहे. तो आता 7व्या प्रकरणामध्ये अगदी फार मजेशीर रीतीने मांडलेला आहे. आनंदसुद्धा, सुखसुद्धा सात्विक सुख आहे, राजस सुख आहे आणि तामस सुख आहे. संपत्तीसुद्धा 2 प्रकारच्या आहेत. एक दैवी संपत्ती आहे आणि एक आसुरी संपत्ती आहे. दैवी संपत्ती केव्हाही सुख देते आणि आसुरी संपत्ती केव्हाही दुःख देते. तो रावण असला तरी. नाही का? रावण असला तरी त्याला त्रास द्यायशिवाय राहायला
नाही, त्याच्या संपूर्ण कुळाचा नायनाट झाला, हेही सत्य आहे. तसं इथे बरं वाटतं, बरं वाटण्याकरता येतो, बस एवढंच सार आहे. मी काय येतोय? मलाही बरं वाटतं. हे बघा, तुम्ही कुटुंबातले आहात, मी कुटुंबातला आहे. बाईला स्वयंपाक करून माणसांना वाढण्यात बरं वाटतं आणि जेवणाला जेवण्यात बरं वाटतं. कळलं का? तशी ही एक स्वयंपाकीन बाई तुमच्यासमोर आहे. काय ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, सुगरीन आणि उदारे रसज्ञ आणि जेवणारे मिळती मगा उतरे हातू जैसा. हां, तसं मला निरनिराळा दृष्टिकोन टापटून त्याच्यामध्ये चटणी, कोशिंबीर, जरा मिरची, मसाला, फोडणी, काय ही अशी दिली म्हणजे जसं तुम्हाला बरं वाटतं. मग म्हणता, वा काय आमटीचा पुरसा आहे, काय दृष्टांत आहे, काय एवढंच माझं काम आहे. पण या सर्वाचं सार एकच आहे की बरं वाटणं. आनंद हा जसा दुसरा शब्द आहे, तसं बरव हा दुसरा शब्द आहे. परमात्म्याची अवस्था कशी आहे? बरवा हो हरी बरवा हो, गोविंद गोपाळ गुण गरवा हो, सावळा हो हरी सावळा हो, राम बरवा कृष्ण बरवा तो हा विठ्ठल बरवा. काय सांगतायत? कितीतरी प्रमाण आहेत बरवेपणाची. हां, बरवा म्हणजे बर्व म्हणजे आनंद, बर्वे म्हणजे सुख, बर्व म्हणजे समाधान. हां, हेच परमात्म्याचं स्वरूप आहे. हां, म्हणून ते बरं वाटतं. लक्षात ठेवा, स्वरूपाच्या ठिकाणी कोणत्याही कर्मातून तादात्म्य झालं की बरं वाटतं. बरं हे त्याचं स्वरूप आहे, म्हणून बरं. म्हणून या ठिकाणी जो आपला विषय या ठिकाणी चांगला समारोप करून टाकू. आपण तव खपुष्प परी फळ दे जगतरूप, शब्द नाही ते अमुप. हे काल झालंय. शब्द काय करतो? विधिनिषेधाच्या वाटा दावित हाच देवटा, बंद मोक्ष कळकटा शिष्ट हाची. काय म्हणाले? विधी निषेध दाखवणारा हाच. अरे का, हे विधी आहे, हे निषेध आहे, हे सांगणारं कोण आहे? हे चांगलं आहे, हे वाईट आहे, सांगणारं कोण आहे? नाही का? या सगळ्याच्या खटपटी आहेत. हां, काही विधी आहेत, काही निषेध आहेत. मग विधी आहे, निषेध आहे, सांगणारं कोण आहे? हां, हे करू नका बरं का, निषिद्ध कर्म आहे. हे करा बरं का, हा विधी आहे. मग विधी निषेध सांगणारा कोण आहे? म्हणजे काय म्हणायचं कळलं का तुम्हाला? इथे त्यांना असं सांगायचं आहे, म्हणजे गाभा सांगतो त्यातला. त्यांना म्हणायचं स्वरूपाच्या ठिकाणी विधी नाही, निषेध नाही, या शब्दानेच विधी निषेध मांडला. बरं नाही ही वस्तुस्थिती आहे, आणि अमृतानुभवाला आल्यानंतर बरं वाटणं हा अनुभव आहे. नाही का? प्रत्येक माणसाचं बरं कुठेतरी बिघडलेलंच आहे की. माझं बोलणं कळलं? प्रत्येक माणसाचं बरं कुठे नाही कुठेतरी बिघडलेलंच आहे. ते बरवेपणाची शिदोरी 1 महिनाभर बांधून घेणं नामेच 1 महिन्याची प्रवचनं. कशाची शिदोरी? काय मिळणार आहे? कुणी तुम्हाला विचारलं ऐकून काय मिळालं? मग त्यांना उलटा प्रश्न विचारावा, तुम्हाला कुणी सांगितलं आम्ही काही मिळण्याकरता गेलो होतो? आम्हाला बरं वाटलं. काय? अहो, या जगामध्ये बरं वाटण्याकरता माणसं वाईट गोष्टी करतात. मग बरं वाटण्याकरता चांगलं करतो, यात काय वाईट आहे? माझं बोलणं कळलं? अगदी व्यावहारिक जगतातून बोलतो. बरं वाटण्याकरता दारू पितो ना, बरं वाटण्याकरता चरस घेतो, बरं वाटण्याकरता गांजा पितो, बरं वाटण्याकरता वाटेल ते करतो. मग बरं वाईटातून वाटणं, वाईटातलं बरं बरं नसतंच. ओझं उतरताना कोणाचा तरी हात लागतोच, त्याशिवाय ते उतरता येत नाही खाली. म्हणून हमाली करणारा माणूस जरी असला रोजचा, तरी तो म्हणतो दादा जरा हात लावो, दादा जरा हात लावो. म्हणजे डोक्यावरचं ओझं उतरण्याकरता
जसं कोणाचा तरी आधार लागतो, तसं सुखदुःखाची ओझी जी आपण डोक्यावर घेऊन बसले ती उतरण्याकरता सुद्धा साधू संतांचा हात लागतोच, नाही का? हे नीट लक्षात ठेवा. तुम्हाला जर वाटत असेल की आपलं ओझं आपण उतरू, तर अशक्य आहे. ते फुटीन, वस्तू फुटेल, तुटेल, मग टाकणं निराळं आणि उतरणं निराळं, नाही का? मग एखाद्या वेळेला एखाद्या माणसाच्या हातून ते पडतं, अरे टाकलंच कशाला, फुटलं ना, अहो म्हणला झेपलं नाही ना, अरे मग हात लावा म्हणायचं. तसं ओझं उतरत असताना कोणाचा तरी आधार लागतो. तसं जीवनामध्ये सुखदुःखाची ओझी तुमच्या डोक्यावर आहेतच, माझ्या सकट. असं समजण्याची गरज नाही की बाबा महाराज प्रवचन करतात, आज त्यांच्या मागे 150 वर्षाची परंपरा आहे, बरं का. लहानपणापासून बाबा महाराज याच्यातच आहेत हे सत्य आहे. याच्यामध्ये काही असत्य असण्याचं काही जे वस्तुस्थिती आहे ती आहेच आहे, नाही का. लहानपणापासून अगदी आजोबाच्या शेजारी बसणं, त्यांचं कीर्तन ऐकणं, त्यांच्या मांडीवर बसणं, काय 4-5व्या वर्षापासून कीर्तनामध्ये चाल म्हणणं, हे जरी असलं, संत कुळामध्ये जरी जन्म झालेला असला, तरी नाना संसार आडवी हे कर्मयोग वाट बरवी, जोडली से मदैक्य गावी पैठी झाली से. अरे नाना, कळलं का रे तुला नाना? अरे नाना, हा संसार असा आहे, कुठून नाही कुठून तरी अडवतोच, आणि जो अडवतो तो संसार.